आम्ही एकमताने विधानमंडळामध्ये जो ठराव पारित केला त्याच्यामध्ये आम्ही सर्वांनी मिळून त्यावेळेसुद्धा या कायद्याला समर्थन दिलं होतं, आरक्षणाला समर्थन दिलं होतं आणि आज सुद्धा तीच भूमिका आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आलेला आहे त्या पार्श्वभूमीवर काही नवीन प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये कायदेशीर मार्गाने तोडगा काढणं हा त्यातला योग्य मार्ग. सरकार तुमच्याबरोबर आहे आणि सरकार तुमच्या सर्वस्वी पूर्ण प्रयत्न करून आपण यशस्वी होऊ अशाच पद्धतीने व्यूहरचना सरकार रचत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कालच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा काल केलेली आहे. 15 तारखेला देवेंद्र फडणवीस मुंबईमध्ये येणं अपेक्षित आहेत. त्यांच्याशी विचारविनिमय आत्तापर्यंत सर्वांना विश्वास घेण्याची भूमिका ठेवलेली आहे आणि आत्तासुद्धा देवेंद्र फडणवीस आल्यानंतर याच्यामध्ये अंतिम निर्णय घेण्याचा मुख्यमंत्र्यांनी सूतोवाच केलेला आहे. त्याच्यामध्ये कायदेशीर सल्ले घेण्यात आलेले आहेत. अनेक विषय मुख्यमंत्र्यांनी समजून घेतलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीसांची चर्चा केल्यानंतर विरोधी पक्षनेते हे खालच्या विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस आहेत, वरच्या सभागृहामध्ये दरेकर आहेत, प्रवीण दरेकर, या सगळ्यांशी चर्चा करून मग सर्वांच्या म्हणण्यानुसार याच्यामध्ये अंतिम निर्णय घेण्याचे मुख्यमंत्री तयार. त्याच पद्धतीने मग पुढची पावलं टाकली जातील हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे. सर, जो स्टे आहे तोच मुख्य मुद्दा याच्यातला आरक्षणाला जो स्टे मिळालेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता की विरोधकांशी चर्चा करून निर्णय घेऊ, पण आजच्या बैठकीमध्ये अशी काही चर्चा झाली का की रिव्ह्यू पिटिशन फाईल केली पाहिजे? इतर काय असं आहे की जोपर्यंत त्याच्यामध्ये या दोन्ही रिव्ह्यू पिटिशनचा विषय निश्चितच आहे आणि त्याचबरोबर आपल्याला ऑर्डिनन्सच्या बाबतीत सुद्धा सूचना काही लोकांनी केलेल्या आहेत. त्यामुळे हे दोन्ही विषय अंतिम जे काही करायचं असेल कायदेशीर विषय आहेत आणि देवेंद्र फडणवीस आल्यानंतरच त्यांच्याशी पूर्णपणे चर्चा केल्यानंतरच याच्यामध्ये पुढचा निर्णय घ्यायचा अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. सर, हिंदी में जानना चाहेंगे आज की मीटिंग का क्या मतलब है, किन बिंदुओं पे बात हुई? राज्य के चीफ मिनिस्टर उद्धव जी ठाकरे इन्होंने आज मौजूदा परिस्थिति का जायज़ा लिया. इसमें हमारे जो सहयोगी है एकनाथ शिंदे जी, हमारे अनिल परब जी, वर्षा गायकवाड़, दिलीप वळसे पाटिल, ये सभी मंत्री वो भी थे, राज्य के अन्य सेक्रेटरी वो भी सभी आए थे, एडवोकेट जनरल थे और सभी ने मिलकर उनको विद्यमान मौजूदा परिस्थिति का अवगत कराया. इसमें क्या क्या रास्ता निकल सकता है और सीएम साहब की ये भूमिका है जब तक देवेंद्र फडणवीस से बात होती नहीं है तब तक इसमें अंतिम फैसला हम लोग नहीं देंगे. क्योंकि भूमिका पहले से हो रही है कि सभी को लेकर ये फैसला लेना है और इसीलिए देवेंद्र फडणवीस जी जो उनकी बात हुई है 15 तारीख को फडणवीस जो मुंबई में है उनसे फैसला करके ही फाइनल निर्णय आगे बढ़ने का कैसे जाना है इसमें लिया जाएगा. तो ये फैसला भी कोई विकल्प देखा जा रहा है जिस तरह से लीगल विकल्प तो कई है. जैसे ऑर्डिनेंस के बारे में कई लोगों ने सुझाव दिए हैं, कुछ ही अनेक लोगों ने रिव्यू पिटिशन डालने के बारे में कुछ बात की है. ये सभी चीज़ों के ऊपर निश्चित थोड़े बहुत चर्चा तो हुई है. इसके अल्टीमेट फाइनल डिसीजन लेने से पहले इसमें लीडर अपोजिशन से चर्चा करने के बाद ही फैसला किया जाएगा. और सीएम साहब ने ये भी कहा है कि हमारा झगड़ा किससे है. आज जो आंदोलन उन्होंने पहले तो आभार माना है हमारे मराठा समाज के अन्य लोगों से जो आज कई ज़िलों में मीटिंगें हुई है, चर्चा हुई है और शांततामय माहौल में ये सब हुआ है, उसके लिए उन्होंने आभार माना है. और उन्होंने ये भी कहा है कि हमारा झगड़ा कि सरकार से झगड़ा तो है नहीं, सरकार तुम्हारे साथ में है. मुख्यमंत्री जी ने बयान किया है कि गवर्नमेंट तुम्हारे साथ है और पहले भी जब हम विपक्ष में थे तब भी हम लोगों ने मराठा समाज के आरक्षण के लिए वहाँ पर सरकार ने उस समय के सरकार को समर्थन दिया था. आज भी हमारी यही भूमिका है कि सबको विश्वास में लेकर ही फैसला आगे बढ़ेंगे. और फडणवीस साहब क्योंकि 15 तारीख को मुंबई में आएंगे, वो आने के बाद ही इसमें अंतिम फैसला लिया जाएगा. ये आज डिस्कशन तो हुआ है, लीगल इश्यूज पे बहस हुई है, कई ऑप्शन सामने आए हैं. इसका फैसला अंतिम करने से पहले लीडर ऑपोजिशन को विश्वास में लेकर फैसला हो. सर, यापूर्वी जेव्हा निकाल आला त्यानंतर चंद्रकांत पाटलांनी खूप टीका केली होती, भाजपने टीका केली होती. मग आता एकदम सामंजस्याची भाषा कसं काय केली जाते? देवेंद्र फडणवीसांना यात सामील केल्यानंतर निर्णय घ्यायचा. आम्हाला कुठल्याही याच्यामध्ये राजकीय वाद निर्माण करायचा नाही. हा वादाचा विषय नाही, किंबहुना कुठल्या एका पक्षाचा विषय नाही आहे. सकल मराठा समाजाला सर्वांनी समर्थन दिलं होतं, मागे दिलं होतं आणि आजही सर्वांचं समर्थन आहे.
त्यामुळे आम्ही सर्व एकत्र आहोत ही भूमिका आमची पहिल्यापासूनच आहे ना. त्यामुळे याच्यामध्ये सर्वांना सोबत घेऊनच निर्णय घ्यायची भूमिका मागे होती आणि आजही आहे. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी फार समोरीने हा निर्णय घेतलेला आहे की ठीक आहे, फडणवीस आल्यानंतर चर्चा करून फायनल करू. गेल्या काही काळातल्या संघर्षानंतर सरकार आणि विरोधक चर्चा करायला एका व्यासपीठावर चर्चा तर बसले. करतोच ना. सभागृह आता हे अधिवेशन झालं विधिमंडळाचं, अधिवेशन घेत असताना सुद्धा BSc मध्ये सर्वच प्रमुख विरोधी पक्ष नेते आहेत, त्याची चर्चा करूनच अधिवेशन ठरलं. त्यामुळे ही प्रथा आणि परंपरा जी नेहमीची आहे ती कायम ठेवण्याची भूमिका आमची आहे. ठीक, थँक्यू. आताच पत्रकारांशी संवाद साधला आणि जी फेरविचार याचिका कोर्टात दाखल करायची आहे त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांची नेमकी काय भूमिका आहे हेही त्यांनी स्पष्ट केलं. जोपर्यंत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुन्हा महाराष्ट्रात येत नाहीत, त्यांच्याशी चर्चा होत नाही, तोपर्यंत फेरविचार याचिकेसाठी आपण जाणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय. फेरविचार याचिका दाखल निश्चित करायची आहे, मात्र सर्व पक्षांना विश्वासात घेऊन त्यांची या संदर्भातली भूमिका जाणून घेऊन मगच या फेरविचार याचिकेसंदर्भात पुढची दिशा ठरेल असं त्यांनी आता स्पष्ट केलं. सरकार मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाजूनच आहे, मात्र जोपर्यंत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात परत येत नाहीत तोपर्यंत अंतिम निर्णय होणार नाही. त्यांच्याशी चर्चा करून त्यांची या संदर्भातली भूमिका काय आहे हे जाणून घेऊन मगच या फेरविचार याचिकेसंदर्भात राज्य सरकार कार्यवाही करेल असं त्यांनी आत्ता पत्रकारांना सांगितलेलं आहे. मुख्यमंत्री आणि एकूणच सरकार मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलंय. मात्र राज्यातल्या सर्वच पक्षांशी चर्चा करून त्यांच्या भूमिका जाणून घेऊन मगच या सगळ्या फेरविचार याचिकेसंदर्भात पावलं उचलली जातील. देवेंद्र फडणवीस सध्या बिहारमध्ये आहेत आणि ते महाराष्ट्रात परतल्यानंतर मगच या संदर्भात अंतिम निर्णय होईल असं अशोक चव्हाण यांनी सांगितलेलं आहे. नुकतीच एक बैठक मराठा आरक्षणासंदर्भातली पार पडली. या बैठकीनंतर अशोक चव्हाणांनी ही माहिती दिली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सरकार सकारात्मक आहे. मात्र सर्व पक्षांशी चर्चा करून मगच पुढचा निर्णय होणार आहे. आपण याच संदर्भामध्ये अधिक माहिती घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर सध्या आपल्या संपर्कात आहेत. निवृत्ती, आपण बघितलं अशोक चव्हाणांनी नुकतीच बैठकीमध्ये जी चर्चा झाली तेही सांगितलं आणि मुख्यमंत्री किंवा सरकार यांची नेमकी भूमिका काय हेही सांगितलं. याशिवाय काही मुद्दे होते का जे या बैठकीत चर्चेला आले होते किंवा दोन्ही बाजूंचा विचार केला गेला का? नक्कीच आज भूषण आपण पाहत होतो की मराठा समाजाचा जो आरक्षणाचा जो विषय होता तो खूप चर्चेला गेला जात होता. जेव्हापासून मराठा समाजाच्या आरक्षणाला जेव्हापासून स्थगिती सुप्रीम कोर्टाने लागलेली आहे तेव्हापासून महाविकास आघाडी सरकार बैठकींचं सत्र जे चालू आहे ते सत्र आता आज देखील तसंच चालू होतं. आज वर्षा निवासस्थानी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण देखील इथे उपस्थित होते. अशोक चव्हाणांनी महत्त्वाचे प्रश्न मांडले, प्रश्नांना उत्तरं दिलेली. आपण पाहिलं असेल की त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे की संपूर्ण राज्यभरामध्ये मराठा समाज जे आक्रमक झालेला आहे त्या आक्रमक न होता त्यांनी संयमाने घेण्याची गरज आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ज्या प्रकारे मराठा समाज संयमाने घेत आहे त्यांना आम्ही धन्यवाद देतो असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर या बैठकी केवळ चर्चेचा विषय होता, परंतु ज्यावेळेस जनतेशी जेव्हा संवाद साधला होता तेव्हा देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाला आव्हान केलं होतं की कोणीही आक्रमक भूमिका न घेता सरकार सर्वतोपरी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या दृष्टीने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या दृष्टीने बैठकांचं आयोजन करण्यात आलं होतं. तर अशोक चव्हाण यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की याविषयी चर्चा करण्यात आलेली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली जाईल. 15 तारखेला देवेंद्र फडणवीस बिहारवरून महाराष्ट्रात येतील, त्यांच्याशी चर्चा केली जाईल. मग नतून हा जो प्रश्न मार्गी लावला जाईल असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे 15 तारखेला देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकार यांच्यामध्ये बैठका होणार आहेत असं देखील त्यांनी सांगण्यात आलेलं आहे. निवृत्ती, आता बघूयात देवेंद्र फडणवीस परत आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून मगच सर्व पक्षांच्या भूमिका जाणून घेऊन या संदर्भात काय निर्णय होतो. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आपण